लगेच तुम्हाला दाखवते, कारण लगेच न्यायला क्लायंट येत आहेत आणि हे लगेच न्यायला जे क्लायंट येत आहेत ते आपले इन्स्टाचे रील पाहून बाणेरवरून आलेले आहेत आणि त्यांना लग्न आहे उद्या आणि हवा आहे. तर छान छान होत्या त्या गप्पा, छान मारल्या. आता ब्लाऊज त्यांना जसं हवं तसं झालंय की नाही ते त्या घातल्यानंतर सांगतील, पण त्या अगोदर तुम्हाला एक झलक ब्लाऊजची दाखवते. कारण 40 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. ब्लाऊज पीस इतका सुंदर आहे ना की पाहता क्षणी मला आवडला होता बरं का यांचा ब्लाऊज पीस. म्हटलं वाव, खूप सुंदर आहे. छोटे स्लीव्ज आहेत 5 इंचाचे आणि 40 साईज आहे. मागे डोरी बांधलेली आहे आणि टसल्स दिलेले आहेत. सध्या हेच चाललेले आहेत जास्त रेडी टू लटकनपेक्षा, पण हेही छान वाटतं तेही छान वाटतात. अजून ह्याला प्रेस व्हायचं आहे, जस्ट आले. त्यांना कॉल केला, म्हटलं त्यांना कॉल करते, ते लांबून येणार आहेत, त्यांना तासभर तसं लागेलच. तोपर्यंत आरामात माझी प्रेससुद्धा ह्याला होईल. तर हातशिलाईमुळे ब्लाऊजचं काम इतकं छान फिनिशिंगने दिसतं ना. कारण लास्ट टाईम एक ताई आली होती आपल्याला ब्लाऊज शिवायला. त्या विचारत होत्या की ताई तुम्ही पायपिंग करत नाही का, हातशिलाई करता का? तर म्हटलं हो, आम्ही हातशिलाईच करतो. तुम्हाला पायपिंग हवा असेल तर मिळेल, पण शक्यतो हातशिलाईच करतो, कारण त्याने फिनिशिंग खूप सुंदर दिसतं ब्लाऊजचं. 14 इंचाचा 15 इंचाचा हा ब्लाऊज आहे. तर 14.5 इंचाचा ब्लाऊज आहे लेंथला. गळा आहे 10 इंचाचा आणि प्रिन्सेस कट आहे. पुढे सुद्धा डीप नेक आहे 7 इंचाचा. पुढचा गळा सुद्धा बघा इतका सुंदर आला ना शेप त्याचा राऊंडमध्ये, आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतोय. प्रिन्सेस कट पॅडेड आहे आणि इथे सुद्धा बघा प्रॉपर फिटिंग आलेले आहे. ही टक्स द्यायची नाही द्यायची तुमच्यावरती आहे, ऑप्शनली आहे, पण आम्ही देतो, सवय पडलेली आहे. आणि प्रिन्स कट म्हणाल तर खूप सुंदर आलेला आहे. कारण साईज थोडीशी मोठी असेल तर भीती वाटते बऱ्याच टेलर ताईंना की प्रिन्सेस कटचा कर्व कसा येईल, हा पफ कसा येईल. तर सुंदरच आलेला आहे. विदाऊट पॅड प्रिन्सेस कट सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे, तो सुद्धा खूप सुंदर येतो. आणि हा विथ पॅड प्रिन्सेस कट सुद्धा खूप सुंदर येतो. सो फायनली हा ब्लाऊज असा रेडी झालेला आहे. पुन्हा एकदा पाठीमागचा लुक पहा. प्रेस केला की खूप सुंदर होणार आहे. बॅक टक्स वगैरे, आणि बऱ्याच वेळेला बॅक साईडनं ब्लाऊज उचलतो असं म्हणणं आहे बऱ्याच ताईंचं. तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे तर मी तुम्हाला ह्याच्यात सांगते थोडंसं. ब्लाऊज जेव्हा बॅक साईडनं उचलतो तेव्हा ॲक्च्युली फ्रंट साईडची उंची, बॅक साईडची उंची आपल्याला जेवढी हवी आहे की तेवढी झाली की नाही बघायचं. कदाचित बॅक साईडपेक्षा फ्रंट साईडला ब्लाऊज जर तुमचा कमी होत असेल तर या साईडने शोल्डरपासून पुढे ब्लाऊज सरकतो आणि पाठीमागून उचलतो. आपले ब्लाऊज, आपल्या ब्लाऊजांची खासियत अशी आहे की दिवसभर तुम्ही जर घातलात तरी शोल्डर अजिबात तुमचा पुढे येणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जो सेंटरचा शोल्डर आहे तो सेंटरलाच इथे बरोबर शोल्डरला बसतो. सो तुम्हाला आपले फिटिंगचे आणि कटिंगचे हे जे व्हिडिओ हवे असतील तर आपल्या यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ आहे, तुम्ही ते पाहू शकता. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे सांगा मला.